अजित पवार यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा उपमुख्यमंत्री झाल्या. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. 12 मिनिटांचा शपथविधी समारंभ. शरद पवार उपस्थित राहिले नाहीत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शनिवारी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोकभवन येथे सुनेत्रा यांना शपथ दिली. शपथविधी समारंभ सुमारे 12 मिनिटे चालला. शरद पवार उपस्थित राहिले नाहीत. तत्पूर्वी विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष आणि विधान परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलवण्यात आली, जिथे सुनेत्रा यांची पक्षनेतेपदी निवड झाली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा यांनी राज्यसभा पदाचा राजीनामा दिला. सुनेत्रा यांना राज्य उत्पादक शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास वक्फ खाते देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खाते कायम ठेवले आहे. 3 दिवसांपूर्वी 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पद रिक्त झाले. शपथविधीनंतर तिने वर लिहिले, या कठीण काळात महाराष्ट्रातील लोकांचे प्रेम आणि पाठिंबा ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्या विश्वासाने मी दादांचे आदर्श जिवंत ठेवून नव्या आशेने पुढे जाईल. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.